तयार झालेत आपले पौष्टिक ड्रायफ्रूटचे लाडू. तुम्हीही करून बघा. आवडल्यास लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? आज मी बनवते पौष्टिक लाडू. पौष्टिक लाडू बनवण्यासाठी आपल्याला इकडे सगळे ड्रायफ्रूट्स लागणार आहेत. इकडे 200 ग्राम मी खजूर घेतलेला आहे, 1 वाटी मी खोबऱ्याचा खीस घेतला आहे, 1 वाटी मी काजू घेतलेले आहेत, 1 पाऊण वाटी मी मनुका घेतला आहे आणि 1 वाटी मी बदाम घेतलेत. 50 ग्राम मी मखाणा घेतलेला आहे आणि 1 वाटी मी सूर्यफुलाचे बिया आहेत. तुमच्याकडे जे पण ड्रायफ्रूट्स असतील आणखीन तुम्ही घालू शकता. अंजीर, आणखीन बरेच काही ड्रायफ्रूट्स असतात तर ते तुम्ही घालू शकता. तर आता मी बनवायला सुरुवात करते. आता सगळ्यात आधी मी हे जे आहे ना, काजू, बदाम हे सगळं मी बारीक कट करून घेणार. इकडे मी काजू, बदाम आणि सूर्यफुलाचे बिया मी हे बघा अशा अरद बोबड्या वाटून घेतलेल्या आहेत, चॉपरनी चॉप करून घेतलेल्या आहेत. खारीक आणि मनुके मी कट करून घेतलेले आहेत. गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे आणि थोडंसं तूप घालून मी मखाणे अगोदर भाजून घेणार. कारण मखाणे कसे ओलसर झालेले असतात ना, म्हणजे थोडेसे नरम असतात, तर आपण भाजून घेतले की ते कडक होतात. तर आता मी मखाणे भाजून घेते. मखाण्याचे लाडू कंबरदुखी, गुडघेदुखीवर हे सगळे ड्रायफ्रूटचं मिश्रण आहे ना, मी थंड करून घेतलेलं आहे आणि हे बघा असं बाइंडिंग झालेलं आहे. कारण आपण गूळ आणि खजूर घातलेला आहे, त्यामुळे आपोआपच ते बाइंडिंग होतं आणि चवीला खूप छान लागतं. फक्त एक काळजी घ्या, ड्रायफ्रूट्स थोडेसे छोटे छोटे कट करा आणि खरपूस भाजून घ्या. म्हणजे समजा तुमचे 1 महिनाभर टिकतात, असेही टिकतात. आपण तुपात ठेवलेले असतात त्यामुळे टिकतात. पहिली गोष्ट हे महिनाभर टिकतच नाहीत, लगेच खाल्ले जातात. त्यामुळं पण एखाद्याला जास्त बनवायचे असतील तर व्यवस्थित भाजणं हे महत्त्वाचं आहे. आता मी याचे छोटे छोटे लाडू बनवणार आहे, मोठे नाही. कारण हा एकदम मोठा लाडू खायचा नाही आहे, छोटे छोटेच खायचे आहे. बघा या पद्धतीने छोटे बनवून घेणार आहे. एवढे खूप झाले. तिळाचा लाडू बनवतो ना त्याच्यापेक्षा थोडासा मोठा. तर आता मी सगळे लाडू असे बनवून घेते. इकडे सगळे लाडू मी वळून घेतलेले आहेत आणि बघा खूप छान झालेले आहेत. जवळजवळ 3 पाव मिठाई तयार झालेली आहे. घरच्या घरी स्वस्त आणि मस्त. तुम्हीही बनवा आणि लगेच सबस्क्राईब करायला विसरू नका फ्रेंड्स.